हो 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 ना, मी तेच तर, काही नाहीच आहे आपल्यामध्ये, पण ते तिला वाटणं साहजिक आहे ना. नाही नाही नाही, काय ना, मला त्या मुलीचं काही कळतच नाही. म्हणजे मी इतका वेळ तिच्यासाठी थांबलो होतो की सांगायचं म्हणून, पण नाही, आता एवढं सगळं झाल्यावर म्हणते की नाही नाही आता सांगूया. म्हणजे काय, ह्याला काय अर्थ आहे? कळतच नाही. वागते ती अशी मधूनच, कॉन्ट्राडिक्टरी. सगळं ना त्या हिच्यामुळे झालंय, त्या माताजीमुळे. मला एकदा भेटू दे, अशा गोळ्या खायला घालतो ना एक एक, असं पटापट पटापट सगळं काढून घेणार तिच्याकडून. का असं वागलीस, तुझा काय संबंध, बंद करा हे सगळं. काय चाललंय? जाऊ दे, बस. आकृति, ऐक ना, झोपलीस का? नहीं, ट्रेकिंग कर रही हूँ. उठ ना. यार सोने की कोशिश कर रही हूँ मैं. मला तुला काहीतरी खूप महत्त्वाचं विचारायचंय. म्हणजे ऍक्च्युली सांगायचंय, मला कळत नाहीये काय मला. क्या हुआ? मला ना सौमित्राचा मेसेज आलाय. आय लव्ह यू, मिस यू, काहीतरी. एक मिनिट.
हे बघ ना, गुड. बरं आहे की मग. बरं आहे म्हणजे काय मग आता काय करणार तू? काय तेच कळत नाहीये ना. काय रिप्लाय द्यावा तेच कळत नाहीये मला. रिप्लाय करणार म्हणजे तू पण त्याला मिस करतेस? नाही नाही नाही, म्हणजे मला तर काळजी वाटते ना ह्याच्याबद्दल, सौमित्राबद्दल. अगं काय आहे, आता साखरपुड्याची तारीख ठरली आहे, पत्रिका छापून आल्यात आणि तरी त्याने अजून घरी सांगितलेलं नाहीये. आता जर त्यांनी नाही सांगितलं लवकर तर अवघड होईल ना. हा मग बोल तू त्याच्याशी स्पष्टपणे आणि सॉर्ट आउट करा मॅटर. युअर राईट, मी बोलते त्याच्याशी. थँक्स आकृती, मी उद्याच भेटते त्याला. पण ऐक ना, मी हे जे काही करते ते बरोबर करते असं तुला खरंच वाटतंय ना? नाही, म्हणजे तुझा डिसिजन आहे हा मैत्री, तूच घेतला पाहिजेस. बरोबर आहे, पण समजा तू माझ्या जागी असलीस तर काय केलं असतंस? असं कोणी कोणाच्या जागी नाही येऊ शकत मैत्री. पण मी तुझ्या जागी असते ना तर मी कधीच सोडलं नसतं सौमित्राला. पण तू नाही आहेस ना माझ्या जागी. एनिवे, थँक्स. मी बोलते आता त्याच्याशी. तू झोप. मैत्री, तू हे सगळं माताजींना इम्प्रेस करण्यासाठी करते? नाही, माताजींसाठी नाही करत आहे मी हे, स्वतःसाठी करतेय. स्वतःसाठीच करतेय मी हे. चुंबक चुंबक चुंबक, बस आता, चल निघूया आपण. काय चल निघूया, गेले सगळे, आपणच इथे मूर्खासारखे बसून राहिलोय. कधी गेले मला बस सांगायचं. बरं आहेस ना तू? मगाशी आदिल नाही का रेणूला सोडायला निघाला, मग तुम्हाला म्हणलं 10 मिनिटं बसूया. 1 तास होत आला आता. चल, मला खूप झोप येते आणि माझी आई वाट बघत असणार आहे. चल प्लीज निघूया. माझी झोप कायमची उडली का ऐश्वर्या? काय जाऊ दे, तुला नाही कळणार माझं दुःख. काय झालंय चुंबक, काय झालंय सांग. अगं
आयशू ही इतके दिवस ही ऋतू माझी होती का? एकदम तिने कुठल्या तरी थर्ड पर्सनची राहुल नावाच्या व्यक्तीची जाऊन साखरपुडाच करून टाकला ग. ऋतू बदलली ग. ए चुंबक, अरे असं काय बोलतोयस तू? हे बघ, आता पहिल्यांदा तुला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की नाही, आता तिचं नाव ऋतू आहे आणि ऋतू बदलतातच. हो की नाही? हो की नाही? हा चुंबक, म्हणजे ऋतू हिरवा कसा राहील ना, कायम पानगळ होणारच ना कधीतरी. काय काय उपमा दिलीस ग? ब्युटी. आणि आता तुझ्या चोळीवर आता ऋतू बदलतोच म्हणलीस ना तू, तर ही ऋतू बदललेली ठीक आहे, पण याच काय? बाण इथे लागला तो आरपार घुसून बसला ना असा. हो ना, असंच होतं चुंबक. फार त्रास होतोय का रे तुला? हे बघ, मी तुला विचारते कारण मला माहितीये कसं होतं. तुला माहिती? सिद्धार्थचं आणि माझं ब्रेकअप झालं ना, तेव्हा मलाही असंच वाटत होतं. असं ठसठसत राहतं ना आतमध्ये. किती किती परफेक्ट बोलावं. परफेक्शन ख्यातीच आहे म्हणा तुझी. पण माझं काय झालं माहितीये का? मी सीए ची परीक्षा आणि प्रेम अशा दोन्ही मध्ये फेल झालो. माझा स्वतःवरचा विश्वासच उडलाय आयुष्य. माझाही जगावरचा विश्वास उडला रे. माझाही ग. या जगडव्या व्यवहारात माझी काही किंमतच उरलेली नाहीये. माझी पण. प्रेम माझी करायची लायकीच नाही राहील. तू तेच परफेक्शन मगाशी तुझं एकटीच होतं, आता आपलं झालं. सारखे झालो का आता आपण? चुंबक चुंबक, हे बघ, तू असं खचून जायचं नाही असं चुंबक. हा, हे बघ, तू एकटा आहेस का या सगळ्यात? मी आहे की नाही तुझ्या बरोबर? तू आहेस काय ग? थँक्यू. मी तुझे आभार मानतो आणि पर्सनली आता इथे एक मान्य करू इच्छितो की आले तू सेन्सिटिव्ह आहेस ग. काही काय चुंबक? पण मला आठवतंय ना, आपल्या ग्रुपमध्ये कधी कोणाचं काही मोडलं वगैरे, ब्रेकअप वगैरे झालं तर पहिले अश्रू तुझ्या डोळ्यात यायचं का? त्या माणसापेक्षा जास्त तू अशी गंभीर व्हायचीस आणि रडू लागायचीस. अरे आता आहे मी तशी, आता काय करणार? तेच, तू अशी आहेस, अशी. तू तशी नाही आहेस त्या भूतकाळासारखी, अशी आहेस तू. ही तुझं रुजू आणि कोमल मन मला आत्ता जाणवायला लागले. यशू, मी तुला एक सांगू? You have a golden heart. माझ्या बाबतीत असं कोणाला आधी वाटलं नाहीये रे चुंबक. अगं, तू गंमत करतोयस ना माझी? हा, आता तू सगळ्यांना सांगशील, मग तुम्ही सगळे हसाल ना मला? काय माझ्या बरोबर ना असंच होत आलंय शाळेपासनं. नाही ऐश्वर्या, तू माझ्यावर विश्वास ठेव. ह्या शौनकवर तू विश्वास ठेव. मला आज तुझ्यातलं खरं सौंदर्य जाणवलंय. तुझ्या आतलं सौंदर्य मला जाणवलंय. आणि मी तुला असं या स्वरूपात कधीच पाहिलं नव्हतं का, असं खंबीर आणि. बस आता खोटं बोलणं बंद कर. आता मला सहन होत नाहीये. तुम्ही सगळे नेहमी असंच करता. माझी
चेष्टा करता नेहमी सगळे आणि कोणाला तसं काही वाटतही नाही. आता तुझं ब्रेकअप झालंय पण तुला 2-4 वर्ष का होईना प्रेमाची मिळाली ना. मिळाली मला. माझं तसं नाही रे चुंबक. मला ना कोणी कधी प्रपोजही केलेलं नाहीये रे. आणि ते कॉलेजमध्ये रोज डे असतो ना तर मला एकही गुलाब कधी मिळालेला नाहीये रे. माझं कसं झालंय माहितीये का तुला? द्राक्ष उंचावर आहेत म्हणून हाती येत नाहीत आणि जगाच्या भीतीने आंबट आहेत द्राक्ष असंही म्हणता येत नाहीये. चुंबक काय प्रगल्भ भाषा आहे का तुझी? तू काय बोलून गेलीस आत्ता? हे गुलाबाचं काय धरून बसलीस? आयुष्यभर आहे ना अख्ख्या जगातल्या सगळ्या पाकळ्यांनी मी नाऊ घालीन ग. मी पाकळ्यांनी सगळ्या. चुंबक बोल तू त्याच्याशी स्पष्टपणे आणि सॉर्ट आउट करा मॅटर. मैत्री, तू हे सगळं माताजींना इम्प्रेस करण्यासाठी करतेय?